चला घटावर कडधान्य टाकायला चालू झालं. आज घटस्थापना म्हणल्यावर घटस्थापना अशा प्रकारे असते बघा. आमच्या घरी इथं ताट मांडलंय, इथं माती टाकले त्याच्यात आणि आरती ती लावायची सगळं झाल्यावर. हां अजून हे कडधान्य बघा काय काय आहेत. मका, ज्वारी, गहू, तांदूळ नाही काही शेंगदाणा, मेन शेंगदाणा मोठा दिसतोय पण तोंडात येणं जवळ मटकी लय काय 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 कडधान्य आहे ती. मका हाय, परत हे काय म्हणते त्याला करड्याची भाजी. तर आम्ही अशा प्रकारे तयार केलं होतं बघा हे असं. आणि आता मांडायला चालू आहे प्रोसेस. तर चला आम्ही घेत आहोत घट मांडून. तुमच्या घरी पण घट बसलं का सांगा. सासूबाईचा आणि माझा उपास आहे. आता तुम्ही पण उपास धरलाय का सांगा. हां तर चला आता एक थर आत्यानं टाकलंय, आता आपण पण टाकून घेऊया थोडं थोडं. होय माझा असतोय बाबा उठता बसता, त्याचा असते 9 दिवस उपास. मग काय तर थोडं थोडं टाकायचं. त्यामुळं मला पण एका हाताने टाक थोडं थोडं असं. सप्ताह सप्ताह टाकायचं. बस बस नको आता बस झालं. आता टाक थोडं थोडं धान्य. एका हाताने टाकायचं थोडं थोडं. आता माती टाकून झाली. आता आपण धान्य टाकूया. आता योगताना टाकलंय बरं का. योगताच्या हातनं कसं येते तर बघू आता. आता आमच्या घरी तर अशा प्रकारे घट मांडते ती. अजून याला माळ पण लावायचे आणि अर्ध्या अगरबत्ती पण करायचे. पण अशा प्रकारे आमचं घट बसते. तर तुमच्या घरी कसं असते तर नक्की कमेंट करून सांगा. कसं कुठलं लावायचं.